नंदुरबार आयजीच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा नमस्कार. आज आपण आपल्या दगदगत्या आयुष्यामध्ये बदल कसा घडवायचा यासाठी पुन्हा एकदा नवीन पॉडकास्ट घेऊन येत आहे. आपल्यासोबत नंदुरबार शहरातील नावाजलेला डॉक्टर मानसी कटारिया या फिजिओथेरपिस्ट आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये फिजिओथेरपी किती महत्वाची असतं आणि आपण स्वतः आयुष्य कसं जगतो आणि आयुष्यातला बदल कसा घडवायचा यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर मानसी कटारिया आपल्यासोबत आहे. फिजिओथेरपी नेमकं काय आहे? फिजिओथेरपी म्हणजे मूवमेंट सायन्स. फिजिओथेरपी म्हणजे योग्य हालचालींच्या मदतीने शरीर चांगलं करणं, रोगांना दूर करणं. मॅम, आता काय आहे की ज्या पद्धतीने सध्या पॉडलिसिस असेल किंवा सायटिका याचे जे आजार जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेला आहे, याचे नेमकं कारण काय आणि याच्यावरती उपाय कशा पद्धतीने केला गेला पाहिजे? आता हे जे रोग आहेत याचे होण्याची 3-4 कारण आहेत की योग्य वयात आहार योग्य नसणं, प्रोटीन आहे, इतर पोषक तत्व आहेत त्यांची मात्रा आपल्या जीवनामध्ये व्यवस्थित नसणं आणि आपल्या एक्सरसाइजच्या रुटीनमध्ये वेट ट्रेनिंगचा समावेश नसणं. वेट ट्रेनिंग म्हणजे स्नायूंना बळकट ठेवण्यासाठी जे व्यायाम करणं गरजेचं असतं, जिम गरजेचं असतं, ते केलं जात नाहीये. जिम विषयीच्या गैरसमज आणि भीतीमुळे बरेच लोक जिम पासून दूर राहतात, पण जिम हे प्रिव्हेंटिव्ह आहे. त्या एक्सरसाइजेस, स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस आधीच केल्या तर हे रोग होणारच नाहीत. सध्या मानदुखी, मणकेदुखी याचे प्रमाण जे आहे ते अधिक वाढत चाललेले आहे. हा सायटिकाचा प्रकार आहे का काय वेगळा प्रकार आहे हा? नाही, सायटिका हा खूप वेगळा रोग आहे. सायटिका हा कमरेपासून एक नस निघते, ती जर दाबली जात असेल मणक्यामध्ये तर तेव्हा जे जे त्रास होतात त्या लक्षणांना एकत्र सायटिका असं म्हटलं जातं. तर मानदुखी वगैरे प्रॉब्लेम पूर्ण वेगळे आहेत आणि हा जो सायटिकाचा प्रॉब्लेम आहे हा पूर्णपणे वेगळा आहे. पण मॅम, असं असतं की एखादी वजन उचलले गेल्यानंतर हा प्रॉब्लेम वाढत असतो किंवा बसण्यामुळे हा प्रॉब्लेम होत असतो. हा प्रॉब्लेम नेमका कशामुळे सुरू होत असतो? प्रॉब्लेम सुरू होतो ते आपल्या रॉंग पॉश्चर्समुळे सुद्धा आणि त्या पोझिशन मध्ये काम करायला आपण बॉडीला सक्षम ठेवत नसू किंवा एखादी गोष्ट लिफ्ट करायची आहे पण ते गोष्ट उचलताना आपला मणका आणि आपले मसल्स व्यवस्थित मणक्याला ग्रिप देत नसतील तर त्याचा पूर्ण भार हा डिरेक्टली मणक्यावर आणि मणक्याच्या गादीवर येऊन जातो. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम सुरू होतो. सुरुवातीला प्रमाण कमी असेल, जेव्हा प्रमाण कमी असेल तेव्हा आपण लक्ष नाही दिलं, जर लक्षणं कमी असतील ते आपण अंगावर काढले तर ते हळूहळू त्याचं प्रमाण वाढत जातं. बरं होईल या दृष्टीने आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण होतं उलट. शरीरात तो प्रॉब्लेम वाढत जातो आणि जेव्हा एका पॉइंट पर्यंत शरीर ते सहन करू शकत नाही मग ते पेशंटला त्याची तीव्रता जास्त वाटते. नाही, पण फिजिओथेरपी आणि मेडिसिन याच्यातला फरक काय? मेडिसिन का नको घ्यावा फिजिओथेरपी करताना किंवा फिजिओथेरपीचा फायदा किती चांगला असतो मेडिसिन पेक्षा? हा, तर फिजिओथेरपी घेताना मेडिसिन हे घेऊ शकतात. काही मेडिसिन आहेत त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत, उदाहरणार्थ पेन किलर. पण सगळ्याच औषधी ह्या वाईट नसतात. काही औषधी आहेत त्या पूरक असतात फिजिओथेरपीला. म्हणजे फार्माकोथेरपी आणि फिजिओथेरपीचं कॉम्बिनेशन असलं तर आपल्याला रिझल्ट खूप चांगला येतो. उदाहरणार्थ जेव्हा सप्लिमेंट्स असतात, काही B12 आहे, व्हिटॅमिन डी चे, मॅग्नेशियमचे काही सप्लिमेंट आहेत, ते आपण सोबत घेतले फिजिओथेरपीच्या तर रिझल्ट खूप चांगले मिळतात. विशेषतः आता पाहण्यात येत आहे की गर्भवती ज्या माता असतात त्यांच्या डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांचे पाठदुखीचं प्रमाण जे आहे ते अधिक वाढत चाललेलं आहे. हे कशा पद्धतीने वाढत असतं त्याच्यावरती उपाय म्हणून फिजिओथेरपी कसा केला गेला पाहिजे? ओके. डिलिव्हरी झाल्यानंतर आता डिलिव्हरी 2 प्रकारे होतात. एक तर वजायनल डिलिव्हरी होते म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होते किंवा मग सिझेरियन डिलिव्हरी होते. दोन्ही डिलिव्हरी केल्यानंतर शरीराची झीज भरून काढण्यासाठी काही पोषक तत्व लिहून दिले जातात. कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन डी आहे. ते काही स्त्रिया घेण्याचा कंटाळा करतात डिलिव्हरी नंतर आणि डिलिव्हरी नंतर पण जो पोषक आहार घेतला गेला पाहिजे तो घेत नाही. आणि एवढे 9 महिने एका बाळाला पोटात वाढवल्यानंतर मणक्यावर सुद्धा आणि इतर स्नायूंवर त्याचं प्रेशर येतं. स्नायू कमकुवत झालेले असतात. त्यांना स्त्रिया नंतर मजबूत करत नाहीत. म्हणजे फिजिओथेरपी डिलिव्हरी नंतरचा एक अविभाज्य अंग आहे, पण तो दुर्लक्षित अंग आहे. बऱ्याचदा त्याविषयी म्हणजे स्त्रियांना माहिती नसते किंवा डॉक्टरांकडनं त्यांना ते सांगितलं जात नाही की ते का करणं गरजेचं आहे. जर आपण डिलिव्हरी झाल्यानंतर त्यातल्या स्नायूंना परत सक्षम केलं तर हाडांची, सांध्यांची ग्रिप चांगली होईल आणि त्याच्यामुळे पेन दूर होईल. तर पाठदुखी करायची असेल तर स्नायूंना बळकट करणं एका फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाने हे त्याच्यावरचा बेस्ट उपाय आहे.
पाठदुखीचा. मॅम आता हृदयविकाराचे प्रकरण असेल किंवा रुग्ण असतील अधिक वाढत चाललेले आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच्यावरती कशा पद्धतीने फिजिओथेरपी केला गेला पाहिजे किंवा फिजिओथेरपीचा उपचार कशा पद्धतीने घेतला गेला पाहिजे, काय सांगणार आपण? ओके, तर हार्ट सर्जरी केल्यानंतर जी फिजिओथेरपी केली जाते त्याचाच एक वेगळाच भाग म्हणजे कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी. ज्या पण हार्टच्या पेशंटचं सर्जरी झालेली आहे त्याच्यानंतर रिहॅबिलिटेशन त्यांना हा फायदा होतो की जेव्हा ते काही ऍक्टिव्हिटी करतील, जिने चढउतर करतील, भरपूर चालतील, तर त्यांना दम लागणार नाही. कारण म्हणजे हार्टची सर्जरी झाल्यानंतर फिजिओथेरपीचा मेन उद्देश हा असतो की हार्टची क्षमता चांगली करणं, हृदयाच्या ज्या ज्या क्षमता आहेत, कपॅसिटी आहे त्याचं पुनर्वसन करणं, की डे टू डेच्या ऍक्टिव्हिटीमध्ये पेशंटला स्वतःवर पण कॉन्फिडन्स पाहिजे की हे आपण त्रास न होता, दम न लागता किंवा हृदयावर भार न येऊ देता आपण हे करू शकतो आणि पुढे जो आजार त्यांना झाला होता त्याच्यावर पण ते पुढे प्रतिबंध घालू शकतात, पुढे काही ब्लॉकेजेस येणं टाळू शकतात किंवा जे काही हृदयविकार पुढे होण्याची रिस्क असेल तर त्या रिस्कला पण आपण मिनिमाइज करू शकतो फिजिओथेरपीच्या व्यायामांनी. अनेक लोक जे आहेत ते ऑफिसमध्ये काम करत असतात, 8-8, 10-10 तास खुर्चीवरती बसत असतात. बसल्या बसल्या काहीतरी व्यायाम करता येऊ शकतो का त्यांना? बसल्या बसल्या काही व्यायाम आहेत जे ते करू शकतात, पण लॉंग सेटिंग मध्ये जे बरेच तास बसतायत ते एक चूक सगळ्यांची होते ती म्हणजे एक्सरसाइजला इम्पॉर्टन्स न देणं, की फक्त खुर्चीवर बसल्या बसल्याच व्यायाम करायचे नाहीयेत तर सकाळी ऑफिसला जाण्याआधी 1 तास व्यायामासाठी काढायचाच आहे. जर तुम्ही दिवसभर काहीच व्यायाम करत नाही आहात आणि तुमचा लॉंग सेटिंगचा जॉब आहे, तुम्ही बसल्या बसल्या कितीही व्यायाम केले ते तरी शरीराला पुरेसे नसतील. ज्यांचा पण लॉंग सेटिंगचा म्हणजे भरपूर तास बसून काम करायचं आहे तर सकाळी किंवा संध्याकाळी 1-1.5 तास व्यायामासाठी केलाच गेला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही बसत आहात चेअरवर बराच वेळ तर मध्ये मध्ये ब्रेक घेणं खूप महत्वाचं आहे. 1-2 राऊंड तुम्ही घेऊ शकता वॉकचे आणि बसल्या बसल्या सुद्धा काही एक्सरसाइजेस करू शकता जेणेकरून मणक्यावर, गादीवर त्याचं प्रेशर नको यायला आणि हिप आखडायला नको. पण याच्यात असं पण करू शकतो का, एखादी खेळ खेळला तर त्याच्यानंतर बी काही व्यायाम होऊ शकतो, खेळामधून पण काही होऊ शकतात का व्यायाम? हा, आता ह्या जनरेशनची आणि आमच्या आधीच्या पण जनरेशनची एक चूक होते की शरीराचा बेस पक्का न करता, शरीराचा पाया पक्का न करता स्पोर्ट्स खेळले जात आहेत आणि त्याच्यामुळे सुद्धा इंजुरीचं प्रमाण वाढते. कुठलेही स्पोर्ट्स खेळण्यासाठी बॉडीची बेसिक गरज असते की मसल्स आपले स्ट्रॉंग पाहिजे. दुसऱ्या ज्या खेळासाठीच्या गरजा आहेत, आपली एजिलिटी आहे, रिॲक्शन टाइम आहे, सुसूत्रता आहे, शरीराचा जो समतोल आहे ते चांगलं पाहिजे. तर ते चांगलं नसताना आपण स्पोर्ट्स डिरेक्टली खेळलो कुठलेही तर त्याच्याने इंजुरीची रिस्क खूप वाढते. तर तुम्ही आठवड्याचं तुम्ही जे एक्सरसाइजचं रुटीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली स्पोर्ट्सचं इन्व्हॉल्वमेंट तुम्ही करू शकता, पण त्याआधी शरीराला मजबूत करा ते स्पोर्ट्स खेळण्यासाठी, मग तुम्ही स्पोर्ट्स खेळा. टाइमची कमतरता खूप आहे, लोकांकडे वेळ नाहीये, घरी बसल्या बसल्या कुठंतरी फिजिओथेरपी करता येईल किंवा कुठलं व्यायाम करता येईल असं काही सांगणार आपण? हा, आता जनरल फिटनेसचे व्यायाम हा प्रकार खूप वेगळा आहे आणि फिजिओथेरपीचे व्यायाम हा प्रकार वेगळा आहे. जर एखादा माणूस ऑलरेडी फिट आहे, त्याला काही रोग नाहीये, पण त्याला फिटनेस अजून चांगला ठेवायचंय तर तो जनरल एक्सरसाइजेस करू शकतो. पण एखाद्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम आहे, कुठलाही कमरेचा आहे, गुडघ्याचा आहे, इतर काही प्रॉब्लेम आहे, त्याचा बॅलन्स जातोय तर त्याने फिजिओथेरपीचे व्यायाम केले पाहिजे. आता एवढं ऍडव्हान्स निघालंय की टेली रिहॅबिलिटेशन म्हणजे ऑनलाईन फिजिओथेरपी सुद्धा करता येते. जे फिजिओथेरपिस्ट असतात ते दूरून आपल्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही लाईव्ह फिजिओथेरपी करू शकतात. म्हणजे तेच तुम्हाला प्रत्यक्षित व्यायाम दाखवतील ते आपण करू शकतो. बरेचसे असे आहेत पेशंट की ज्यांना प्रत्यक्ष क्लिनिकला येणं शक्य नसतं, पण ते टेली रिहॅब करवतात. फॉरेनचे आहेत, दुबईचे आहेत, ऑस्ट्रेलियाचे आहेत, ज्यांना प्रत्यक्ष क्लिनिकला येणं शक्य नाहीये, पण एक्सरसाइजेस मात्र व्यवस्थित करून घ्यायचे आहेत कोणाच्या सुपरविजनच्या अंडर, कोणाच्या मॉनिटरिंगच्या अंडर, तर ते ऑनलाईन फिजिओथेरपी डेफिनेटली करू शकतात वेळ काढून. नाही, पण काही लोकांच्या मनामध्ये असं आहे की फिजिओथेरपी केल्याने काही वाईट परिणाम होतो किंवा काही गोष्टी होत असतात. या अशा लोकांना आपण काय सांगणार किंवा त्यांच्या मनातलं भीती कशी दूर करणार? ओके, फिजिओथेरपीने बॉडीवर काही वाईट होत नाही. हा, जर आपण मनाने काही चुकीचे व्यायाम करत असू, कोणाच्या मार्गदर्शनाशिवाय काही चुकीचे व्यायाम करू शकू तर ते मात्र रिस्की राहील. जर कोणाच्या योग्य मार्गदर्शनाने, सुपरविजन अंडर, व्यवस्थित देखरेखीखाली आपण व्यायाम केले तर त्याचं कधीच साईड इफेक्ट होणार नाही. फक्त पेशंटने ही काळजी घ्यावी की आपण खरंच एका फिजिओथेरपिस्ट कडूनच ट्रीटमेंट घेतो, कारण आता फिजिओथेरपीच्या नावाखाली माल प्रॅक्टिसेस खूप होत आहेत.
कारण फिजिओथेरपी हे एक वैद्य खूप उच्च क्षेत्र आहे. त्याचा वापर करून बरेच माल प्रॅक्टिसेस चालतात संपूर्ण भारतात चालतात. तर ज्याच्या पण कडून आपण ट्रीटमेंट घेतोय पेशंटने याची खात्री करावी की ते नेमके कुठून त्यांची पदवी काय आहे, ते कुठून शिक्षण झालं आहे, ते खरंच त्याच्यामध्ये ट्रेंड आहेत का, एज्युकेटेड आहेत का. फिजिओथेरपीमुळे शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते का? हो, फिजिओथेरपीमुळे 100% शस्त्रक्रिया टाळू शकतात. आतापर्यंत आम्ही कमरेच्या कमीत कमी 18 ते 20 शस्त्रक्रिया टाळल्या आहेत आणि नुसत्या कमरेच्याच नाहीत तर खांद्याच्या, गुडघ्याच्या, कमरेच्या, मानेच्या सुद्धा शस्त्रक्रिया फिजिओथेरपीने 100% टाळता येतात. वयस्कर लोक असतील, माता असतील किंवा पुरुष असतील, यांच्यामध्ये मान दुखणं, पाठ दुखणं किंवा विशेषतः गुडघ्यांचे दुखणं हा प्रमाण जो आहे तो वाढत चाललेला आहे. हा कशामुळे वाढतोय आणि याला कशा पद्धतीने टाळता येऊ शकतो किंवा फिजिओथेरपी कशी करता येऊ शकते, काय सांगणार? ओके. सो जे पण वृद्ध असतात त्यांच्यासाठीची फिजिओथेरपीची शाखा म्हणजे जेरियाट्रिक फिजिओथेरपी. तर या लोकांमध्ये एक विशिष्ट वय झाल्यानंतर मसल मास आहे म्हणजे जो आपल्या स्नायूंचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी कमी होत जातो आणि स्नायू कमकुवत होत जातात. इंडियन सोसायटीमध्ये वेट ट्रेनिंगला, मी परत सांगते, वेट ट्रेनिंगला खूप कमी महत्व दिलं जातं. जर या लोकांनी आधीपासून त्यांचे 40-50 पासूनच वेट ट्रेनिंग चालू केलं आणि समजा आधी कधी केलेलंही नसेल आणि त्यांच्या 60-70 पण वेट ट्रेनिंग चालू केलं तर हे प्रॉब्लेम उरणारच नाहीत आणि झालेले असतील तरी एक्सरसाइजेसने, फिजिओथेरपीच्या एक्सरसाइजेसने पूर्णपणे मिटतील. साधारणतः फिजिओथेरपी हे किती दिवस केलं गेलं पाहिजे, आपला अनुभव काय सांगतो? हा सर, फिजिओथेरपी किती दिवस केलं गेलं पाहिजे हे त्रासावर आहे की त्रास काय आहे पेशंटला, तो किती महिन्यापासून त्यांना तो त्रास होतो आहे. जर त्रास हे 2-3 दिवसापासून अचानक चमक भरली गेली असेल, कळ आली असेल मानेमध्ये, तर त्याला 8 ते 10 दिवस पुरेसे आहेत. पण कोणाला 6-6 महिने, 1-1 वर्षापासून एखादा त्रास असेल आणि तो त्याला मुळापासून त्या पेशंटला तो बरा करायचा आहे तर मग 1.5-2 महिने लागू शकतात. सायटिका, एखादी व्यक्तीला सायटिका असेल किंवा स्पॉन्डिलोसिस असेल, हे कशा पद्धतीने ओळखता येऊ शकतो किंवा आपण कशा पद्धतीने तुम्ही त्यांना सल्ला देतात? स्पॉन्डिलोसिसचं सर आधी आपण एक्सरे पण करवतो. एक्सरेवर हाडांची जी पोझिशन आणि झीज आहे त्याच्यावरनं स्पॉन्डिलोसिस आहे की नाही हे कळतं आणि लक्षणं जे आहेत, कुठे दुखतंय त्यांना, किती टक्के दुखतंय, काय केल्यानंतर त्यांचा दुखावा वाढतो, याच्यावरून आपल्याला स्पॉन्डिलोसिस आहे की नाहीये ते कळतं. आणि सायटिकाचं आहे मॅन्युअल टेस्टिंग, म्हणजे स्वतः फिजिओथेरपिस्ट असेसमेंट करतात, ती नस चेक करतात की काही पोझिशन्स केल्यानंतर त्यांची लक्षणं वाढतायत का, तर त्याच्यावरनं त्यांना खरंच सायटिका आहे की नाही की दुसऱ्या कारणामुळे ते पेन वरून खालपर्यंत होतंय हे फिजिओथेरपिस्ट टेस्ट करून कळतात. आणि याच्यावर जी ट्रीटमेंट आहे ती होलिस्टिक अप्रोच त्याला म्हणतो की सर्व अनुभव हे करून की त्यांना त्यांचं झोपेचं जे शेड्यूल आहे ते चांगलं करायचं, त्यांचा आहार त्यांना पौष्टिक करायचा आहे, इमोशनल स्ट्रेस काही असेल म्हणजे मानसिक ताणतणाव काही असेल ते पण नियोजन त्याचं करायचंय. आणि फिजिओथेरपी, आता फिजिओथेरपीमध्ये जी नस दाबली जाते, त्यांची गादी सरकते, त्यांना बरं करण्याचे विशिष्ट व्यायाम असतात. आणि जे तो व्यक्ती सायटिकाचा त्रास होण्याआधी करू शकत होता ते त्याला परत करता येणं हा फिजिओथेरपीचा मेन टार्गेट आहे की शरीरावर बंधनं नाही आले पाहिजे, रिस्ट्रिक्शन नाही आले पाहिजे. जो माणूस आधी काही काम असेल, त्याचा जॉब असेल, करू शकत असेल आधी, तर तो त्रास बरा केल्यानंतर त्याला करता आलं पाहिजे, हे मेन फिजिओथेरपीचा उद्देश आहे आणि ते व्यायामाने संपूर्णपणे बरं होतं. निश्चितच खूप चांगले उत्तर आपण दिले. आता आपण शेवटीकडे येतोय, रॅपिड फायर करू आपण. बॅक पेन साठी बेस्ट उपाय काय? स्ट्रेंथ ट्रेनिंग. सर्वात वाईट बसण्याची सवय? सर्वात वाईट बसण्याची सवय म्हणजे खाली सरकून, की हे जे असं बसतात हे मोबाईल घेऊन किंवा जे मोबाईल वाकवून खूप खूप वेळ जे हे बसलं जातं ऑपरेट करताना, हे मणक्यासाठी खूप घातक आहे बसण्याच्या एका पद्धतीमध्ये. मोबाईल कसा वापरावा मग? मोबाईल वापरायचा असेल तर तुम्ही हात तुमच्या बॉडीवर टेकवू शकता आणि मान वर करून तुम्ही वापरू शकता फोन. मान वाकून फोन वापरायचा नाही खूप वेळ, मानेला न्यूट्रल ठेवून तुम्ही फोन वापरू शकता. मॅडम, आपला नेमका आतापर्यंतचा अनुभव हा कसा राहिलेला आहे आणि लोकांना काय आव्हान करणार? ओके. सर, मला आता फिजिओथेरपीला या फिजिओथेरपी क्लिनिकला मला 3 वर्ष झाले आणि मला नंदुरबारला प्रॅक्टिस करायला 4 वर्ष झालेत. तर मी खूप कृतज्ञ आहे की मला इतक्या पेशंटची सेवा करायला मिळाली. फक्त एक खंत अशी वाटते की जेव्हा पेशंटला फिजिओथेरपीची गरज असते तर बऱ्याचदा डॉक्टरांकडनं त्यांना वेळेवर ते सुचवलं जात नाही.
त्याच्यामुळे पेशंटचा त्रास हा वाढतो. पेशंट आर्थिकदृष्ट्या, मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या खचलेला असतो. मग त्यांना कुठून तरी फिजिओथेरपी बद्दल कळतं. नंतर ते बरे होतात, पण त्याच्यासाठी त्यांना खूप काउन्सिलिंग करावी लागते, त्यांचं समुपदेशन करावं लागतं. जर वेळीच प्रत्येक स्तरावरच्या पेशंटला वेळीच कळालं की हा त्रास फिजिओथेरपीने बरा होतो, तर आरोग्य क्षेत्रात जे दुसरे प्रॉब्लेम वाढता आहेत पेशंटचे पण, तर ते प्रॉब्लेम एवढे वाढणार नाही. जे इतर फील्डचे डॉक्टर आहेत, न्यूरोलॉजिस्ट आहेत, ऑर्थोपेडिक आहेत, जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, फिजिशियन आहेत, यांनी सगळ्यांनी स्वतःमध्ये जर फिजिओथेरपी विषयी साक्षरता निर्माण केली की कुठल्या कुठल्या त्रासांसाठी फिजिओथेरपी उपयुक्त आहे आणि कुठल्या त्रास फिजिओथेरपीने संपूर्ण बरे होतात, आणि वेळीच पेशंटला त्याच्याविषयी मार्गदर्शन केलं व्यवस्थित, तर पेशंटची खूप गैरसोय होणार नाही आणि त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंटही मिळेल. धन्यवाद मानसी मॅडम, आपण खूप चांगल्या पद्धतीने लोकांना, आपल्या प्रेक्षकांना माहिती दिली आहे. निश्चितच त्यांना ही माहिती आवडेल आणि आपण ज्या पद्धतीने आपला वेळ दिला नंदुरबार राज्यासाठी त्याबद्दल आपलं खूप खूप आभार, धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. धन्यवाद.